नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज. खामसवाडी जिल्हा परिषद गटासाठी भाजपचे युवा नेते शंतनू निशिकांत पायाळ यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्ज दाखल करताना गटातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक वर्ग तसेच अनेक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत शंतनू पायाळ यांना जोरदार पाठिंबा दर्शवला. यावेळी ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलशी थेट बातचीत करताना शंतनू पायाळ म्हणाले की खामसवाडी गटातील माळकरंजा, गोविंदपूर, देवळाली, बोरगाव, ढोराळा, वाटवडा आणि निपाणी वडगाव या सर्व गावांचा सर्वांगीण विकास, युवकांना रोजगाराच्या संधी, रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसाठी आपण प्रामाणिकपणे काम करत आलो आहे आणि करत राहणार आहे. गावकऱ्यांचा मिळणारा प्रेमळ प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या निवडणुकीत खामसवाडी गटात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंतनू निशिकांत पायाळ यांना उमेदवारी देऊन भाजपने संधी दिली आहे आणि त्यांनीही जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता येणार हे ठामपणे विश्वास व्यक्त करत त्यांनी आतापर्यंत केलेल्या समाजकार्याची माहिती दिली आहे. आमच्या चॅनलकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव शंतनू निशिकांत पायाळ. माझं मूळ गाव सापनई आहे आणि मी आज खामसवाडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल केला आहे आपण. अर्ज दाखल करताना पक्षाचा AB फॉर्म जो असतो तो आपण जोडला आहे का? नाही, तो अद्याप आज नाही जोडला, पण तो निश्चितच लवकरात लवकर उद्या आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही उद्या भरू. सर, आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याचा नेमका त्यामागचा उद्देश काय आहे? समाजसेवा की सत्ता? नाही, तसं मी तुम्हाला सांगायला गेलं तर माझ्या घरात आधीपासून थोडा मला एक वारसा म्हणू शकता. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील माजी केंद्रीय मंत्री TS रंगारे बाबा, ज्यांनी धाराशिव लोकसभेचं 1977 साली नेतृत्व केलं, तर त्यांचाच एक विचारांचा वारसा मी पुढे घेत चाललेलो आहे. आणि मी स्वतः एक युवा असल्यामुळं मला आपल्या कळंब तालुक्यातील म्हणा किंवा माझ्या भागातील जी युवक मित्र आहेत त्यांच्यासाठी मला आवर्जून काम करायची इच्छा आहे. त्या हेतूनच मी आलेलो आहे. आणि गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मी धाराशिवमध्ये एक भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं. त्यात आपल्या सर्वांना माहितीच असेल की आम्ही जवळजवळ एक 2200 मुलांचे त्या दिवशी त्या रोजगार मेळाव्याला उपस्थिती लागली आणि एक 478 मुलांना ऑन द स्पॉट प्लेसमेंट मिळाली. त्यात एक मी 52 ते 55 कंपन्या माझी जी काही मुंबई पुण्याला माझी जेवढे हे झालेले असतील, ओळखी झालेले असतील माझ्या व्यवसायानिमित्त किंवा इतर काही माझे कॉन्टॅक्ट असतील, त्या हेतूने मी त्या कंपनीला बोलून आपल्या भागातील युवकांना जास्तीत जास्त कसा रोजगार मिळेल यासोबतच स्वयंरोजगाराचा पण जो आपला कन्सेप्ट आहे, दादांच्या आशीर्वादाने आपण बऱ्याच युवकांना फायदा त्या दिवशी करून दिला. अशाच प्रकारचं मला पुढेही राजकारण करायचं आहे. बाकी आपले जे समस्या असतात प्रत्येक गावातल्या, रस्ता असतील, पाणी असेल, नाल्या, जे काय असतील विषय, त्या सगळ्यांसाठी पण मला काम करायचं, त्या हेतूनच मी आलेलो आहे. सर, मला सांगा, जे आता आपण रोजगार मेळाव्याचा उल्लेख केला, होय, ते सगळे जे तरुण होतात ते तुमच्याच त्या मर्यादित गावामधले आहेत का पूर्ण जिल्ह्यामधले आहेत? मी त्यासाठीच सेंट्रलाइज लोकेशन सिलेक्ट केलं. म्हणून मी धाराशिव सिटी सिलेक्ट केलं, जेणेकरून पार उमरगा लोहारापासनं ते आपल्या कळंब तालुके, भूमपरांडा, वाशी आणि मला सांगायला आवडेल की लातूर जिल्ह्यातली सुद्धा काही मुलं आली, सोलापूर जिल्ह्यातली पण आली, कुर्डवाडीच्या आसपासच्या भागातली सुद्धा आली. म्हणून आपण एक स्पेसिफिक की मला इथंच यायचं म्हणून मी इथलाच भाग सिलेक्ट केला कळंब तालुक्यातला आणि इथल्याच मुलांना फायदा करून दिला असं नाही. तर आपण एक सेंट्रलाइज लोकेशन सिलेक्ट केलं, एक ऑनलाईन लिंक आपण जनरेट केली आणि आज आपल्या जिल्ह्यातले तसं आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मुलांनी सुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि आले त्या दिवशी. सर, साधारणकडनं आपण काही एंट्री फीस ठेवली नव्हती किंवा काही नाही. जेवढी मुलं आली होती स्वखर्चाने, स्वइच्छेने आलेली होती. साधारण तुम्ही खामसवाडी या गटामधून निवडणूक लढवत आहे, साधारण तिथलं मतदाराचं गणित कसं आहे? मतदाराचं गणित बघायला गेलं तर सध्या आपल्याला माझ्या गटात आता खामसवाडीला एक 8 गावं आहेत आणि त्यात सर्वधर्मीय लोक आहेत. त्यात मराठा समाज आहे, वंजारी समाज आहे, आमचा बौद्ध समाज आहे, मातंग समाज, सगळ्यांचं एक टोटल क्युम्युलेटिव्ह पॉप्युलेशन असल्यासारखं आहे. आणि आपण भारतीय जनता पार्टीत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आम्ही कधी कुठला जात
कधी मानत नाही, कुठला असा भेदभाव होत नाही कोणाच्या ह्याच्यात. तर जो काय आपल्याला काम करायचं आहे ते सर्व धर्मला सोबत घेऊनच आपल्याला करायचं आहे. या हेतूने आपण काम करू. सर, निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसाचा रोडमॅप काय असेल तुमचा? नाही, पहिला 100 दिवसाचा रोडमॅप मी आता तुम्हाला सांगण्यापेक्षा ती आमच्या वरिष्ठांसोबत आम्हाला बसून ते सगळं करावं लागेल. त्या ती योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगेनच. सर, जिल्हा परिषदेची सत्ता कोणाची असेल? 100% भारतीय जनता पार्टीची. सर, धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.